ओके, ठीक आहे बाळांनो, हे लक्षात घ्या. रेकॉर्डिंगला काही वेळेस थोडीशी अडचण येते बरं का, टेक्निकल. त्यामुळे शक्यतो जे लेक्चर करता एक तर ऑफलाईन येऊन करा किंवा ऑनलाईन त्याच टायमिंग मध्ये करा. रिपीटेड लेक्चर्स तुम्हाला रेकॉर्ड झाले असणारे ते पाहायला भेटतील, पण त्याला थोडाफार टेक्निकल प्रॉब्लेम येत राहतोय. त्यामुळे रेकॉर्डेड लेक्चर्स नंतर पाहण्याच्या नादात पडत नका जाऊ. काल 2 एक्झाम्पल मी तुम्हाला होमवर्कला सांगितले होते, केले सॉल्व. डायजेस्ट मध्ये न बघता, डायजेस्ट मध्ये किंवा टार्गेट मध्ये न बघता सॉल्व केले मनाने. जे काही आडवलं ते आम्ही आमचं आडवलं. एखादं रेडीमेड आन्सर पाहिजे ना, मग त्याप्रमाणे सोडवायचं. हे तर काही वेळेला पण जमतं. ओके, कालचं पहिलं एक्झाम्पल होमवर्कचं. एक्झाम्पल नंबर 5 ना. ओके, एक्झाम्पल नंबर 5. 1/a plus ib is equals to 3 minus 2i. हे सॉल्व करायचं होतं आणि यातनं ए आणि बी ची व्हॅल्यू फाइंड करून दाखवायची होती. बरोबर एक्झाम्पल. ओके, काय काय उद्योग केले रे? काय जणांची डिव्हिजन केली असते डिनॉमिनेटरचा कॉन्जुगेट घेऊन. क्यू सरळ सरळ हा क्रॉस करून टाकला. तेव्हा सिंपल आहे सोल्युशन. गिवन काय दिलंय? 1/a plus ib is equals to 3 minus 2i. अडचण? अरे बाळांनो, अडचण? ओके, आता हा इकडे डिवाइड आहे, इकडे गेला तर रे साइड बदलून घेतो मी लगेच. दॅट इज तो 3 minus 2i आहेत ना, त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं? a plus ib is equals to 1. ब्रॅकेट टाकले फक्त दोघांना पण. बरोबर आहे. घ्या मल्टिप्लिकेशन करून. सर्वात पहिले या ए ने त्या दोघांना मल्टिप्लाय करा. देअरफॉर a into 3a, 3a into 3, 3a minus 2a i. बरोबर का? ओके, नंतर आता आय बी ने मल्टिप्लाय करायचं आपण दोघांना पण. ib into 3 plus 3bi. चालेल ना? ओके, प्लस मायनस मायनस i into i स्क्वेअर, आणि हा काय होईल? 2b इज इक्वल टू 1. 2b i स्क्वेअर जर लिहिलं तर काय फरक पडणार? अडचण बोला बरं. ओके, आता प्रश्न आला तो आय स्क्वेअरच्या व्हॅल्यू 3a minus 2ai plus 3bi minus 1. आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1. 2b इज इक्वल टू 1. तिथे काय पाहिजे बाळांनो? रिझनिंग पाहिजे. काय? आय स्क्वेअर इज इक्वल टू -. अडचण? ओके, आता बाळांनो आपण असं करू, हे दोघ जण एकत्र करू. हे तर रिअल नंबर आहे ना, हा मायनस मायनस प्लस होऊन जाईल. म्हणजे 3a मायनस मायनस प्लस 2b. चालेल का? आणि या दोघांमधनं मी आय कॉमन घेतो, पण प्लस आहे. मग हिचे फक्त आय कॉमन झाला. पहिली टर्म काय उरली? -2a प्लस 3b आणि इज इक्वल टू 1. या दोघांमधनं मी आय कॉमन केलेला आहे. अडचण? अरे अडचण? ओके,
आता या पुढे जो नंबर आलाय 1 इथे इमॅजिनरी पार्ट नाहीये. इमॅजिनरी पार्ट नाहीये म्हणजे इथं प्लस काय आहे 0 आहे. बरोबर म्हणजे I0. मग आता इक्वेटिंग रियल अँड imaginary part we get. Equating real and imaginary part we get. आता रिअल पार्ट इक्वेट करा. इकडचा रिअल पार्ट कोणता आहे? इकडचा रिअल पार्ट म्हणजे इथे आला 3a plus 2b is equals to 1 and इमॅजिनरी पार्ट इक्वेट करा. इमॅजिनरी पार्ट इकडे इमॅजिनरी पार्ट किती आहे -2a plus 3b इज इक्वल टू तिकडचा इमॅजिनरी पार्ट किती आहे 0. बरोबर आहे. रिअल पार्ट इक्वेट केले इमॅजिनरी पार्ट इक्वेट केले. बरोबर आहे. ओके. आता बघा रिअल पार्ट इमॅजिनरी पार्ट इक्वेट केल्यानंतर जे दोन भेटले हे सरळ दोन इक्वेशन भेटलेले. बरोबर आहे. मग याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 1. याला म्हणायचं इक्वेशन नंबर 2. बरोबर आहे. दोन लिनियर इक्वेशन भेटले. सॉल्व्ह करण्याच्या 4 मेथड पाहिजे तुम्हाला. 9th पासून आपण स्टडी करतोय. अल्जेब्रिक, सबस्टिट्यूशन, क्रॅमर्स रूल, ग्राफिकल मेथड. आता क्रॅमर्स वापरला तरी चालेल इथून. अल्जेब्रिक वापरली तर चालेल किंवा सबस्टिट्यूशन वापरली तर चालेल. ग्राफिकल वापरणं अवघड आहे. त्याला एका एक्झाम्पलला ग्राफ पाडायचा म्हटलं तिथे ग्राफ पाडायला व्हायचं नाही. इथे कुठे ग्राफ आणता. मला मी अल्जेब्रिक वापरतो. क्लिअर कट बघा. कोइफिशियंट अल्टर झाले. इकडे त्या ए चा कोइफिशियंट तिकडे बी ला आला. इकडचा ए चा कोइफिशियंट तिकडे बी ला गेला. बरोबर आहे. मग क्लिअर कट मी काय करतो फक्त बाबा इथे काय करतो इक्वेशन नंबर आधी खाली दोन वरती घेऊ. इक्वेशन नंबर 1 मला कोइफिशियंट सेम करायचा आहे ए चा कोइफिशियंट सेम करायचा 3 आहे. इथे 2 आहे. बरोबर आहे. हा दोघांचा सेम करायचं तर क्रॉस करून घ्यावं लागेल. त्याला 3 ने मल्टिप्लाय करायला 2 ने मल्टिप्लाय करा. मग इक्वेशन 1 इंटू 2. आता बघा मी इक्वेशनला सर्कल टाकतोय नंबरला सर्कल टाकायचं म्हणजे हा नंबर आहे इक्वेशन. नंतर प्लस इक्वेशन 2 इंटू 3 वी गेट. तुम्ही 9th 10th ला काहीतरी लिहायचे मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर 2 by 3 and add it into the इक्वेशन नंबर 1 इंटू 2 असं काहीतरी लिहायचे ना. लांब निबंध लिहायचे. शॉर्ट लिहिला ना. इक्वेशन 1 ला 2 ने मल्टिप्लाय करा. इक्वेशन 2 ला 3 ने मल्टिप्लाय करा. दोघांची काय घेऊन टाका ऍडिशन घेऊन टाका. बरोबर आहे. ओके. मग पहिले इक्वेशन नंबर 1 ला 2 ने मल्टिप्लाय. इक्वेशन नंबर 1 दिसतंय. ओके. याला 2 ने मल्टिप्लाय करा. मग 2 ने जर मल्टिप्लाय केलं तर काय होईल 6a प्लस 4b इज इक्वल टू 2. अर्थ वाटतं काही. ओके. ज्या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करतो म्हणजे किती झाला -6a प्लस 9b इज इक्वल टू 0. 0 ला कशाने मल्टिप्लाय करायचा फरक पडत नाही. ओके. ज्या दोघांची करायची ऍडिशन करायची म्हणजे साइन चेंज करायचे नाही. फक्त सबट्रॅक्शनच्या वेळेस सेकंड इक्वेशनची साइन चेंज करायचे. आता बघा हा +6 आहे. हा एकमेकाला कॅन्सल. यांचा विषय संपला. मग 4b प्लस 9b 13b इज इक्वल टू 2 + 0. बरोबर का. ओके. मला बी ची व्हॅल्यू पाहिजे. हा इकडे कसा आला मल्टिप्लाय मध्ये इकडे गेल्यावरती डिवाइड. देअरफॉर बाळांनो बी ची व्हॅल्यू किती आली होमवर्कला सॉल्व्ह केलेल्यांनी हे आलंय का. ज्यांनी होमवर्कला सॉल्व्ह केलं होतं हे आलं आन्सर. ओके. आता ही व्हॅल्यू भेटली बी ची. तुम्हाला हे पण फाइंड करायचं आहे. माझं तुम्हाला 2 इक्वेशन 1 इक्वेशन 2 तुम्हाला जिथे योग्य वाटेल तिथे पुट करायचे.
मला वाटतं ए फाईन करायचं आणि इथे ए मायनस होत. बरोबर का? एक ट्रिक सांगून ठेवतो. तुम्हाला शक्यतो जो व्हेरिएबल फाईंड करायचा आहे ना तो निगेटिव्ह नसला पाहिजे अशा इक्वेशन मध्ये पुट करायचा प्रयत्न. इथं काय होतं माहिती का? फॉल्ट तो निगेटिव्ह राहतो, आपण सॉल्व्ह करतो, निगेटिव्हची व्हॅल्यू काढतो, नंतर मायनस द्यायचं विसरून जातो आणि साईन चुकतो. त्यामुळे शक्यतो ही व्हॅल्यू अशा ठिकाणी पुट करायची तर दुसरा व्हेरिएबल पॉझिटिव्ह आहे. म्हणजे इक्वेशन 1 मध्ये पहा, मला बी काढला ना, ए काढायचा, ए पुढे पॉझिटिव्ह आहे इक्वेशन नंबर 1 मध्ये. मग पुट दिस व्हॅल्यू, put this value in equation number 1. ही व्हॅल्यू बी ची इक्वेशन नंबर 1 कुठे? इथे इथं पुट करून द्यायची. बरोबर आहे? ओके. पुट केल्यानंतर काय होईल? देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स, देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स, काय होईल? इक्वेशन 1 इथे होईल 3a प्लस 2 इंटू बी, पण बी ची व्हॅल्यू आली 2/13 इज इक्वल टू, अडचण एखाद्या सर मला 2 मध्ये सोपं वाटतंय, सोडू शकताय, 2 मध्ये सोपं होईल खरंच, हा 2a मायनस तिकडे गेला प्लस होईल आणि इथे डायरेक्टली बी मध्ये व्हॅल्यू पुट करायचं तर 2 डिवाइड करायचा तरी आन्सर येऊन जाईल, सोपं होऊन जाईल. इकडे पण थोडं सोपं शिकायचं नाही आपल्याला, सोपं तर काय कोणाला येतं, आपण स्टेप करून पाहू. म्हणजे इथे नंबरच्या ऍडिशन सबट्रॅक्शन समजतील. इथे 2 ला 2 कॅन्सल नाही होणार, 2 इंटू 2 होऊन जाईल. म्हणजे इथे काय येईल? 3a प्लस 4/13 इज इक्वल टू 1. आता हा जो 4/13 आहे हा इकडे प्लस, इकडे आल्यानंतर मायनस, देअरफॉर 3a इज इक्वल टू 1 मायनस 4/13. या 13 ने या 1 ला काय करावं लागेल रे? क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे इथे काय येणार आहे? 13 मायनस 4/13 डिनॉमिनेटर सेम करण्याची प्रोसेस. बरोबर आहे? ओके. म्हणजेच मला 3a ची व्हॅल्यू किती भेटली? 13 मायनस 4 9/13. आता हा 3 इकडे मल्टिप्लाय इकडे गेल्यानंतर डिनॉमिनेटर मध्ये डिवाइड जाईल फक्त तो. म्हणजे काय होईल रे बाळांनो? इथे a इज इक्वल टू 9/13 इंटू 3 डिनॉमिनेटर मध्ये, 3 1 जा 3, 3 3 जा, देअरफॉर a ची व्हॅल्यू किती आली? 3/13. इक्वेशन 1 मी मुद्दाम घेतलेलं आहे कारण की खूप जणांना रॅशनल नंबरची ऍडिशन सबट्रॅक्शनच येत नसती आणि मग त्यामुळे ते मुलं इक्वेशन नंबर 2 सोडवतात, लवकर आन्सर येतं. पण फॉल्ट सांगू काय होतं बाबांनो, तुम्हाला हे क्रॉस मल्टिप्लिकेशन हे उद्योग हे खूप वेळा करायचे पुढे. मग इथे जर जमलं तर नंतर काय सोपं वाटतं कारण की यापूर्वी आपण केलं, त्यामुळे थोडंसं हार्ड अवघड स्टेप घेतल्या. पण ठीक आहे, आता आपला पुढे सर्व लागू शकते. हीच बी ची व्हॅल्यू जर तुम्ही इथे पुट केली असती तर बाबांनो आन्सर खूप सोपं आला असतं, खूप सोपं. 2/13 घेतला असता इथे, 3 into 2/13. बरोबर आहे? हा मायनस गेल्यानंतर प्लस, बरोबर आहे? तो 2 डिवाइड केला असता, 2 ला 2 कॅन्सल, म्हणजे डायरेक्टली 3/13, डायरेक्टली 3/13 आन्सर भेटला असतं. पण हे क्रॉस मल्टिप्लिकेशन ही ऍडिशन सबट्रॅक्शन हे पण जमणं खूप महत्वाचं आहे. मी काय म्हटलं, तुम्ही पुढे पुट करणार आहे तुमच्या मनाची मर्जी, इक्वेशन 1 मध्ये पुट करा किंवा 2 मध्ये पुट करा. मी सॅम्पल म्हणून फक्त 1 मध्ये पुट करून दाखवलं. बरोबर आहे? मी शक्यतो सोप्या स्टेप्स तुम्हाला सांगतो, म्हणजे टफ असतं जी स्टेप खूप जण जमत नाही. कारण काही जण काय होतं, हे सॉल्व्ह करायला खूप इझिली सॉल्व्ह होतं, पण मी हे सॉल्व्ह करून गेलं काही जण इथं पुट करता, मग त्यांना जमत नाही. यापेक्षा दोन्ही जमले पाहिजे. तुम्हाला कुठेही पुट करा, तुमचं आन्सर आलं पाहिजे. एक्झामला काय तुम्हाला आठवणार आहे का सरांनी 1 मध्ये पुट केलं? आठवत नाही काही. मग काय काय जण तळ घाईमध्ये पुढे पुट करतात आणि मग येऊन पुढे तरी अडकून बसतात. बरोबर ना? मग ही अडकण्याची स्टेप होती, इथं अडकणार नाही आपण. येतं काय, एक सरळ सरळ होतं, स्ट्रेट फॉरवर्ड. ओके, अडचण बोला बरं. एक्झाम्पल समजलंय? हे एक्झाम्पल बघा, काल मी तुम्हाला होमवर्कला दिलं होतं. आलं आन्सर बरोबर प्रत्येकाचं? ओके, ठीक आहे.
ऑनलाईन करणारे अडचण बोला. तुम्ही माईक ऑन करू शकताय. जर काही डिफिकल्टी असेल तर बिंदास माईक ऑन करायचा आहे आणि सांगायची डिफिकल्टी. तुमचा आवाज इकडे कोणाला जाणार नाही, कोणाला कळणार नाही कोणी शंका विचारलेली. काही डाऊट असेल तर पटकन विचारायचं आहे. ओके ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल झालं. एक्झाम्पल नंबर 5 प्रत्येकाचं. तिकडचं लिहू, इकडचं पुस्तक. ओके नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 6 आणि या क्वेश्चनचं लास्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 6. A plus IB into 1 plus I is equals to 2 plus I. क्लिअर कट आहे. काय करावं लागेल रे? लेफ्ट साइडला मल्टिप्लिकेशन करावं लागेल. करा बरं मल्टिप्लिकेशन. लेफ्ट साइडला मल्टिप्लिकेशन करावं लागेल आणि त्याचं रिअल पार्ट इमॅजिनरी पार्ट इक्वेट करावं लागतील. फक्त डायरेक्टली आन्सर येऊन जाईल. ओके करा बरं सॉल्व. सोल्युशन गिवन A plus IB into 1 plus I is equals to 2 plus I. करा बरं सिम्प्लिफाय. सगळ्यात पहिले या 1 ने या दोघांना मल्टिप्लाय करायचं. 1 इंटू ए प्लस 1 इंटू IB. 1 ने मल्टिप्लाय केलं तर कुठला फरक पडतो. ओके प्लस आता ह्या प्लस आय ने या दोघांना पण मल्टिप्लाय करायचं. प्लस IA किंवा AI म्हटलं तरी काय फरक पडणार नाही. प्लस I इंटू I स्क्वेअर B इज इक्वल टू 2 प्लस I. अडचण बोला बरं. ज्यांना वाटतंय की आम्ही नंतर विसरून जाऊ शकतोय काय केलंय हे डोक्यात ठेवा. नोट्स म्हणजे हे जे मी सोडवलेलं तर हे नोट्स नाही. जे हे रेड पेनने उद्योग करतोय ना या नोट्स प्रोसेस त्या रेड पेनने दाखवल्या बरोबर आहे. तुम्हाला वाटत तुम्ही ती प्रोसेस पेन्सिलने करू शकता. आता नोटबुक सुद्धा आणि एक्झामला सुद्धा तुम्ही पेन्सिलने असं केलं तर चालतंय. फक्त काय होतं एक्झामला असं करत बसलं लय वेळ व्हायला. पण तुम्ही जर आता पेन्सिलने वाटलं तुम्हाला की आम्ही नंतर विसरू शकतोय पेन्सिलने रेड पेन्सिलचे उद्योग ते करू शकताय. ओके माझा भावना बा आता पण या I स्क्वेअरची व्हॅल्यू किती -1 परत 8 झाली. आपली ती व्हॅल्यू कशी आली लिहायची गरज आहे का आता? अरे गरज आहे का? ओके या दोघांमधनं मी I कॉमन करतो. B प्लस A लिहिला काय फरक पडणार आहे. ओके प्लस I स्क्वेअर म्हणजे किती -1 इज इंटू B इज इक्वल टू 2 प्लस I. सिन्स इथे रिझनिंग असणार आहे. सिन्स I स्क्वेअर इज इक्वल टू -1
आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती घेतली? -1. बरोबर आहे. ओके, आता बाळांनो हा काय होऊन जाईल? प्लस मायनस -1 इंटू बी, म्हणजे हा झाला -b. हा घेतो मी इकडे, कारण की त्यामध्ये आय नाही उरला. बरोबर आहे. ही ऍडिशन आहे. ए प्लस बी करा किंवा बी प्लस ए करा, काय फरक पडणार आहे का? काय करणार आहे फरक? तुम्ही भेळ करता, ऍडिशन म्हणजे भेळ करणं. पर्सन घ्या, मुरमुरे घ्या. मुरमुऱ्यांमध्ये पर्सन टाकायचं, पर्सन मध्ये मुरमुरे टाका, एकच तयार होणार आहे. ऍडिशन तीच प्रोसेस. मग ह्या इंटरचेंज करू, म्हणजे इथे भावांना मला काय भेटणार? ए मायनस बी प्लस आय इंटू ए प्लस बी इज इक्वल टू, पुढे मात्र शिल्लक काय राहिला? 2 प्लस आय. आता इथे आयला मल्टिप्लाय मध्ये कोणीच नाहीये, म्हणजे कोण असतो रे मल्टिप्लाय मध्ये जेव्हा कोणीच नसतं त्यावेळेस? 1. तिथे 1 असणार आहे. बरोबर आहे. ओके, आता भावांनो हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. ए प्लस आय बी म्हणजे एक्स प्लस आय वाय, एक्स प्लस आय वाय. इकडचा हा रिअल पार्ट. रिअल पार्ट म्हणजे काय? ज्याच्यामध्ये आय असतो ना, तो रिअल पार्ट. इकडचा रिअल पार्ट हा आहे. हा इकडचा इमॅजिनरी पार्ट. आय घ्यायचा नाही, आयचा कोइफिशियंट. इकडचा हा इमॅजिनरी पार्ट. बरोबर आहे. म्हणजे आयचे कोइफिशियंट वेगळे इक्वेट करायचे, ज्यांच्यामध्ये आय नाही येते वेगळे इक्वेट करायचे. इक्वेटिंग रियल अँड imaginary part, equating real and imaginary part, we get सगळ्यात पहिला रिअल पार्ट इक्वेट केला मी. मला सांगा इकडचा रिअल पार्ट कोणता आहे? ए मायनस बी इज इक्वल टू, मला काय भेटला? 2. अँड दुसरा इकडे इमॅजिनरी पार्ट, तिकडे इमॅजिनरी पार्ट 1. आता 2 इक्वेशन भेटले मुलांनो. इक्वेशन नंबर 1 आणि हे इक्वेशन नंबर 2. बरोबर आहे. अरे बरोबर आहे. इक्वेशन 1 इक्वेशन 2 भेटले. आता हे 2 सोडवायचे. लिनियर इक्वेशन क्लिअर का दिसतंय? इथे मायनस बी, तिकडे प्लस बी. जर डायरेक्ट ऍडिशन घेतली तर बी ला बी कॅन्सल होऊ शकतोय. मग काय करणार तुम्ही? इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2 दोघांची डायरेक्ट ऍडिशन घेऊन टाका. ए मायनस बी इज इक्वल टू 2 आणि ए प्लस बी इज इक्वल टू 1. घ्या ऍडिशन. सगळ्यात पहिले मायनस बी प्लस बी कॅन्सल. ए प्लस ए 2a इज इक्वल टू 1 प्लस 2. अडचण. आता हा जो 2 आहे हा इकडे मल्टिप्लाय इकडे गेला तर रे डिवाइड. मग डिवाइड करा, ए ची व्हॅल्यू फाइंड होईल. मग ती 1 मध्ये पुट करा आणि 2 मध्ये पुट करा, तुमच्या मनाची मर्जी आहे. पाचवं एक्झाम्पल होमवर्कला सुटलं जरी नसतं तरी 6वं खूप जणांना सुटला. 5व्यामध्ये फक्त ते काय करायचं हेच कळत नव्हतं. तर 6वं क्लिअर करा डायरेक्टली. ओके, therefore a is equal to 3/2. बरोबर आहे. भेटली का याची व्हॅल्यू? आता इकडे पुट करता 1 मध्ये का 2 मध्ये? 2 मध्ये पुट करा. का तर बी ची पॉझिटिव्ह आलेला आहे. बरोबर आहे ना. पुट दिस व्हॅल्यू, पुट दिस व्हॅल्यू ऑफ ए इन इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 2 मध्ये पुट करा, म्हणजे ह्या ठिकाणी ए ची व्हॅल्यू पुट करून.
चालेल का? म्हणजे काय होईल, देअरफॉर इक्वेशन 2 बिकम्स काय होईल इक्वेशन 2? ए ची व्हॅल्यू किती पुट करायची? 3/2 प्लस बी इज इक्वल टू 1. ए ची व्हॅल्यू किती पुट केली फक्त मी? 3/2. आता बघा 3/2 इकडे काय प्लस इकडे गेल्यानंतर देअरफॉर बी इज इक्वल टू 1 मायनस 3/2. बरोबर आहे? ओके, करा सिम्प्लिफाय. कसं करणार आहे? 2 ने याला क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे काय होऊन रे ते? बी इज इक्वल टू 2 मायनस 3/2 and therefore b is equals to minus 1/2. आणि शेवटी मग आन्सर लिहायचं therefore a is equals to 3/2 and b is equals to minus 1/2. इक्वेशन नंबर 5 ला आणखीन एक आयडिया होती बरं करे. इक्वेशन नंबर 5 ला टेकिंग रेसिप्रोकल ऑन बोथ साइड. आणि मग तिकडे जो आला असता ना 1/3 मायनस 2i, त्याच्या कॉन्जुगेट न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं तरी देखील डायरेक्ट आन्सर येतो. म्हणजे बा एकच एक्झाम्पल आहे, किती पण वेगळा प्रकार ठरवता येतो. अडचण बोला. अरे बाळांनो अडचण काही? ओके, नेक्स्ट. आता क्वेश्चन नंबर 3 झाला आपला. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय अडचण वाटत राहिली? हे कॉम्प्लेक्स नंबर जमतायत इथपर्यंत तरी ऍटलिस्ट? ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. फोटो घेतला तर? ओके, क्वेश्चन नंबर 4. एक्सप्रेस द फॉलोइंग. क्वेश्चन नंबर 4 घ्यायचा आहे. क्वेश्चन नंबर 4, एक्सप्रेस द फॉलोइंग. Express the following in the form of a plus ib. In the form of a plus ib, comma a comma b belongs to r. r म्हणजे काय? रियल नंबर. I is equals to काय? रूट मायनस 1. State the values of A and B. State the values of A and B. म्हणजे त्याचं म्हणणं काय माहिती का? तुम्हाला जो काही नंबर दिला नाही मल्टिप्लिकेशन ऍडिशन सबट्रॅक्शन हे करा आणि डायरेक्टली फाईल आन्सर आणून दाखवा. त्याला कोणाबरोबर कम्पेअर करायचं? ए प्लस आय बी बरोबर. डायरेक्ट ए आणि बी ची व्हॅल्यू द्या. समजलं? करा बरं मल्टिप्लिकेशन. पण त्याची सगळ्यात पहिला सोल्युशन लेट झेड इज इक्वल टू म्हणून द्या. कारण की सॉल्व्ह करताना 2 साइड्स पाहिजे तुम्हाला. एकदा फक्त क्वेश्चन प्रॉपरली रीड करा म्हणजे मग नंतर आन्सर सुरू करून देतो. क्वेश्चन प्रॉपरली रीड करा. तुम्हाला जो काही कॉम्प्लेक्स नंबर दिला ना यामध्ये एक ऑपरेशन दिलेलं असणार ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन कॉम्बिनेशन दिलं असेल त्यांचं. तुम्हाला काय करायचंय तर ते ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन सॉल्व्ह करून एक सिंपल कॉम्प्लेक्स नंबर म्हणून दाखवायचं त्यांना. त्याच्यामध्ये रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट असते आणि मग तो फायची व्हॅल्यू तुम्हाला कम्पेअर करून लिहायची फक्त. लेट झेड इज इक्वल टू
त्याला झेड म्हणून घ्या. काय तो 1 + 2i इंटू -2 + i. बरोबर आहे का? कॉम्प्लेक्स नंबर आपण झेडने दाखवतो ना, म्हणून झेड म्हणतो फक्त मी याला. ओके, बाळांनो आता काय करणार रे? क्लिअर कट हॅलोन ब्रॅकेटचं काय मल्टिप्लिकेशन कसं करणार? सर्वात पहिले या -2 ने दोघांना मल्टिप्लाय कर. -2 इंटू 1 -2 -2 इंटू +2i -4 आहे. अडचण काही? ओके, आता राहिला प्रश्न बाळांनो ह्या आयचा. या आय ने ह्या दोघांना पण मल्टिप्लाय कर. मग i इंटू 1 1 लिहिला तरी चालतो, नाही लिहिला ना तरी चालतो. मग नंतर i इंटू 2i स्क्वेअर. आता स्क्वेअर फक्त आयचा आहे. ओके, -2 बाळांनो ह्या दोघांची साइन प्रमाणे जी ऍडिशन सबट्रॅक्शन होईल ती करून घ्या. मला सांगा दोघां साइन सेम आहे का डिफरंट आहे? डिफरंट. बरोबर आहे. मग काय करायची? सबट्रॅक्शन. मग 1 मधनं 4 गेला 3 -3i प्लस 2 इंटू राहिला प्रश्न आहे आय स्क्वेअरच्या व्हॅल्यूचा. व्हॅल्यू ऑफ आय स्क्वेअर किती येईल? त्याला रिझनिंग असणार काय? आय स्क्वेअर इज इक्वल टू -1. बरोबर आहे का? ओके, आता बाळांनो हा काय झाला तयार पहा. -2 -3i -2. आपला रूल काय आहे? ज्यांच्यामध्ये आय आहे त्यांची ऍडिशन सबट्रॅक्शन वेगळी घ्यायची, आणि ज्यांच्यामध्ये आय नाही त्यांची ऍडिशन सबट्रॅक्शन वेगळी घ्यायची. मग इथे पण आय नाहीये आणि इथे पण आय नाहीये, मग यांची ऍडिशन होऊन जाईल. साइन सारखं आहे ना. -2 -2 -3i हा आला झेड. झाला का रे सिम्प्लिफाय? झाला का सिम्प्लिफाय? म्हणजे तो कोणत्या फॉर्म मध्ये आला? a + ib या फॉर्म मध्ये आला. तुम्हाला पुढे ए आणि बी पण फाइंड करायचं आहे. मग कम्पेअर विथ z इज इक्वल टू a + ib. ए म्हणजे रिअल पार्ट, म्हणजे त्याच्यामध्ये आय आलेला नाहीये, ती व्हॅल्यू ए साठी लिहायची आणि आयचा कोएफिशियंट बी साठी लिहायचा. मग मला सांगा ए म्हणजे आय नसलेली टर्म कोणती आहे? अँड आयचा कोएफिशियंट किती आहे? -3. ओके, एक्झाम्पल मध्ये अडचण. अरे बाळांनो एक्झाम्पल मध्ये अडचण. पण आपण मल्टिप्लिकेशन डिव्हिजन जास्त एक्झाम्पल नव्हते घेतले ना. मी तुम्हाला म्हणत होतो कंटिन्यू मल्टिप्लिकेशन डिव्हिजन येणार आहे. सांगा मल्टिप्लिकेशन झालं क्लिअर? आता क्वेश्चन नंबर 4 वाचता मी. अजून भरपूर क्वेश्चन बाकी आहे, तोपर्यंत आणखीन आयडिया क्लिअर होऊन जाईल. इथपर्यंत एक्झाम्पल समजलं? हे पहिलं एक्झाम्पल समजलं. सेकंड एक्झाम्पल घ्या. वन प्लस आय इंटू 1 मायनस आय ब्रॅकेट रेस टू -1. नीट क्वेश्चन लिहा. 1 प्लस आय इंटू 1 मायनस आय ब्रॅकेट रेस टू. सगळे आठवले होते? एक प्रत्येकाने क्लिअर केलं ना. 8 मध्ये चॅप्टर होता, म्हणजे तुम्ही सगळे लॉ ऑफ इंडेक्स शिकले होते का? लॉ ऑफ इंडायसेस की जर 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन आहे, पॉवर बेस सारखा आहे तर पॉवरची ऍडिशन करतो आपण. बरोबर आहे. जर सपोज
डिव्हिजन असेल तर पॉवरची सबट्रॅक्शन करतो, पॉवर ऑफ पॉवर असेल तर पॉवरचं मल्टिप्लिकेशन करतो, आणि जर एखादा नंबर न्यूमरेटर मधून डिनॉमिनेटरला आला किंवा डिनॉमिनेटर मधून न्यूमरेटरला गेला त्याच्या पॉवरचा साईन चेंज होतो. बरोबर आहे, मग तोच रूल इथे वापरायचा. ओके, सोल्युशन. लेट z is equal to 1 plus I into 1 minus I bracket raised to minus. मला सांगा तुम्हाला अडचण कोणत्या टर्मची वापरायली? तो रेस टू मायनस वन आलाय त्या टर्मची, बरोबर आहे. हे बघा लक्षात ठेवायचं, जी अडचण आहे ना ती चिंते. तुम्हाला अडचण जर या मायनसची वाटते, पॉवरला जो मायनस आला त्याची अडचण वाटते, तर काय करावं लागेल, तो मायनस आपल्याला प्लस करून घ्यायचं. मग मला सांगा साईनचंही चेंज होतं पॉवरचं. जर न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये एक्सचेंज झाला तर आता हा तर न्यूमरेटरला आहे, जर मी हा डिनॉमिनेटरला घेतला तर पॉवर मायनसचा काय होऊन जाईल, प्लस. म्हणजे जर मी हा डिनॉमिनेटरला घेतला तर मला झेड काय भेटणार आहे, वरती भेटेल 1 प्लस आय, खाली भेटेल 1 मायनस आय ब्रॅकेट रेस टू 1 ना. ते पण पॉवरला 1 लायची गरज नसते. मग इथे मी रिझनिंग देणार काय, a रेस टू मायनस m इज इक्वल टू 1 अपॉन a रेस टू m. बरोबर आहे का? हाच होता का लॉ ऑफ इंडेक्सचे? हाच रूल स्टडी केला होता तुम्ही? ओके, अडचण बोला बरं. आणि पॉवरला 1 आपण लिहित नाही म्हणून तो 1 लिहिला. आता ऍक्च्युली त्यांनी तुम्हाला मल्टिप्लिकेशन दिली, पण लॉ ऑफ इंडेक्स वापरल्यानंतर आपल्याला समजलं हे मल्टिप्लिकेशन आहे का डिव्हिजन. एवढे काय घाबरले, बोला ना बिंदास. हे मल्टिप्लिकेशन का डिव्हिजन आहे? डिव्हिजन. मग डिव्हिजन आपण कसं करतो, डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटने न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला दोघांना पण मल्टिप्लाय करतो, बरोबर ना. मग डिनॉमिनेटर आहे 1 मायनस आय, मग 1 मायनस आयचा कॉन्जुगेट 1 प्लस आय, मग मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय डिनॉमिनेटरचा कॉन्जुगेट काय 1 प्लस आय, वी गेट. करा मल्टिप्लाय. ओके, देयरफॉर झेड वन प्लस आय इंटू 1 प्लस आय अपॉन 1 मायनस आय इंटू 1 प्लस आय. अर्थ वाटते काही? न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोघांना पण 1 प्लस आय ने मल्टिप्लाय करून टाकलं, बरोबर आहे. ओके, घ्या न्यूमरेटरला मल्टिप्लिकेशन कशी घेणार, 1 ने दोघांना मल्टिप्लाय करायचं, काय होईल 1 प्लस आय, नंतर ह्या मायनस आय ने सुद्धा दोघांना मल्टिप्लाय करायचं. प्लस आय स्क्वेअर. अडचण, अरे मल्टिप्लिकेशन बरोबर केलंय का? सारखा ब्रॅकेट आहे, थोडस गडबड होते, गोंधळ होऊन द्यायचा नाही. डायरेक्टली प्रॉपर मल्टिप्लिकेशन करा. डिनॉमिनेटरला ह्या 1 ने मल्टिप्लाय केलं काय होईल 1 मायनस आय, नंतर ह्या प्लस आय ने मल्टिप्लाय केलं प्लस आय मायनस आय स्क्वेअर, बरोबर आहे. इथे क्लिअर कट प्लस आय मायनस आय कॅन्सल, इथे आय प्लस आय किती होऊन जाईल, म्हणजे झाला 1 प्लस 2i प्लस, बाळांनो आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती -1 अपॉन 1 -1. सिन्स इथे रिझनिंग असणार व्हॅल्यू ऑफ आय स्क्वेअर इज -1.
ओके, आता बरं का, हा +1 आहे आणि हा -1 एकमेकाला काय होणार आहे? डायरेक्ट कॅन्सल. आणि हा 1 + 1 2. समजतंय का? मी डायरेक्ट लिहितोय. अरे बाबांनो, समजतंय का? मी डायरेक्ट लिहिलं. हा प्लस मायनस मायनस होईल ना, म्हणजे हा -1 हा +1 काय झाला? कॅन्सल. खाली 1 प्लस मायनस मायनस प्लस होईल ना, +1 1 + 1 2 म्हणजे हा आला 2i/2. परत 2 ला 2 म्हणजे मला झेड काय भेटला? आय. म्हणजे जर मी हा लिहिलं तर रे 0 + i चालेल का? रिअल पार्ट नव्हता ना, तो 0 लिहिला. 0 कशामध्ये ऍड करा, काही फरक पडत नसतो. बाळांनो, हा आला तुमचा झेड, जो a+ib या फॉर्म मध्ये आला. कम्पेअर विथ झेड इज इक्वल टू a+ib. करा बरं कंपॅरिझन. मला सांगा ए ची व्हॅल्यू किती? 0 अँड बी ची व्हॅल्यू इथे आयला मल्टिप्लाय मध्ये काहीच नाहीये, म्हणजे किती असतो? 1. ओके बाळांनो, अडचण बोला. अरे एक्झाम्पल मध्ये अडचण बोला. मल्टिप्लिकेशनचं एक्झाम्पल, डिव्हिजनचं एक्झाम्पल. बरोबर आहे. मल्टिप्लिकेशन आपण सरळ ब्रॅकेट सारखी करतो आणि डिव्हिजन करताना मात्र काय करायचं? फक्त डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटने न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय. कॉन्जुगेट घ्यायचा म्हणजे काय करायचं? फक्त आयचं साइन चेंज करायचं. प्लस असेल तर मायनस करा, मायनस असेल तर प्लस करा. अडचण प्रत्येकाला समजेपर्यंत ऑनलाईन करणार आहे. ओके, झालंय मग? ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 3. एक्झाम्पल नंबर 3 घ्या. I into bracket 4 + 3i upon 1 - i. काय करावं लागेल रे? पहिले या आयने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घ्यावं लागेल आणि नंतर डिव्हिजन करायची. फक्त करा डिव्हिजन कॉन्जुगेटने घेऊन. फोटो घेतलाय ना? ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3.
solution, let z is equals to I into 4 plus 3I upon 1 minus I. ओके बाळांनो, सर्वात पहिले हा जो I आहे याने या दोघांना मल्टिप्लाय करून घ्या. म्हणजे काय होईल? I into 4I plus 3I into I, 3I square upon 1 minus I. अडचण बोला. अरे अडचण वाटते? ओके, आता फक्त प्रश्न एक राहिला, आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती असते? -1. द्या टाकून. ओके, देअरफॉर z is equals to 4I plus 3 into I square ची व्हॅल्यू किती आहे? -1 अपॉन I 1 minus I. सीएनसीचं रिझनिंग असणार की I स्क्वेअर इज इक्वल टू काय? -1. ओके, देअरफॉर झेड म्हणजे काय आला इथं? 4I minus 3 upon 1 minus I. आता एखाद्याला जो वरचा जर ऍड्रेस असेल तो -3 plus 4I लिहिल, बरोबर आहे. पण उद्योग करायची गरज नाही, आपण शेवटी सॉल्व्ह करायचं आहे तो. मग असं करा, आता ही डिव्हिजन तुम्हाला करायची. जसं टर्म्स उलट्या पालट्या करण्यात अडचण आणून द्यायची नाही. काय होतं, उलट्या पालट्या करताना गोळू आलं इथपर्यंत, बरोबर आलंय प्रत्येकाला? प्रत्येकाला समजलं इथपर्यंत? ओके, मग डिनॉमिनेटरचा कॉन्ज्युगेट घ्या. काय डिनॉमिनेटर? 1 minus. कॉन्ज्युगेट काय होईल? आयचं साईन बदला, मायनस काय करा? प्लस. म्हणजे कॉन्ज्युगेट काय आला? देअरफॉर मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कशाने? 1 plus I. ओके, वी गेट घ्या मल्टिप्लाय करून. म्हणजे झेड इज इक्वल टू तो 4I minus 3. मल्टिप्लाय करताना कधी पण ब्रॅकेट टाकून घ्यायचं पहिले. 1 minus I, न्यूमरेटरला 1 plus I ने मल्टिप्लाय करायचं, डिनॉमिनेटरला सुद्धा 1 plus I ने मल्टिप्लाय करायचं. ओके, आता मल्टिप्लाय करताना सगळ्यात पहिले या 1 ने या दोघांना मल्टिप्लाय करा. घाई करायची नाही. z इज इक्वल टू 1 into 4I, 4 -3 into 1 -3. आता या प्लस I ने या दोघांना मल्टिप्लाय करायची. प्लस I into 4I, 4I स्क्वेअर -3 into I अपॉन डिनॉमिनेटरला सुद्धा सेम मल्टिप्लिकेशन 1 ने सगळ्यात पहिले दोघांना मल्टिप्लाय करा. काय होईल? 1 into 1 -I, नंतर या I ने मल्टिप्लाय करा. प्लस I -I स्क्वेअर. अडचण? ओके, क्लिअर कट. डिनॉमिनेटरला तो -I प्लस I कॅन्सल. राहिला प्रश्न व्हॅल्यू ऑफ I स्क्वेअरचा. तो न्यूमरेटरला पण इथे 4I minus 3I सुद्धा आहे. मग इथे डायरेक्टली मेसेज घेतो, देअरफॉर झेड. हा, मला सांगा 4I प्लस 3I, तर -3I I म्हणजे 1I. अडचण? -3 प्लस 4 into I स्क्वेअरची व्हॅल्यू
अपॉन हा 1 मायनस आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 सिन्स आय स्क्वेअर इज इक्वल टू काय -1. अडचण बोला. आता करा सिम्प्लिफाय. ए प्लस आय बी या फॉर्म मध्ये आणायचं. मग त्याला कम्पेअर करायचं तुम्हाला ए प्लस आय बी बरोबर, आणि रिअल पार्ट लिहायचा, इमॅजिनरी पार्ट लिहायचा. ए म्हणजे रिअल पार्ट आणि बी म्हणजे इमॅजिनरी पार्ट. ओके. Therefore, Z is equal to काय होईल? तो 1 आहे का आहे? मुद्दाम मी 1 लिहितो इथे. हा होईल -3 -4 अपॉन 1 + 1. अडचण. ओके, म्हणजे किती झाला? 1i मायनस अपॉन 2. बरोबर आहे. आता 1 ला साईन नाहीये, म्हणजे कोणता साईन आहे इथे? मग हा पहिला नंबर, हा दुसरा नंबर. मी यांना इंटरचेंज करतो, साईन बदलायचे नाही. ओके, इकडे बाबर का साईन बदलले नाही पाहिजे. झेड 7 ला मायनस साईन आहे आणि 1i ला प्लस साईन आहे अपॉन 2. अडचण बोलावर. आता झाले क्लिअर प्रत्येकाला? ओके. आता भावांनो हा जो 2 आहे हा याला पण डिवाइड आहे आणि इकडे याला पण डिवाइड आहे. झेड -7 अपॉन 2 प्लस 1 अपॉन 2 इंटू आय. आय बाजूला करून घेतला चालेल ना? आय बाजूला करून घेतला तर ओके झाला का रे? रिअल पार्ट, इमॅजिनरी पार्ट. ओके. कंपेअर विथ Z is equal to A plus IB. वी गेट. करा कंपॅरिझन. मला सांगा A ची व्हॅल्यू किती आली? -7 अपॉन 2. आणि B ची व्हॅल्यू किती आली? (1/2). अडचण बोला बरं. बघा एक्झाम्पल समजलं प्रत्येकाला? समजलंय? ओके. आज जास्त गोंधळ नको. फक्त एक्झाम्पल नंबर 4 मी तुम्हाला एक होमवर्क आहे. कंपल्सरी सॉल्व्ह करा. आता सॉल्व्ह करतात आले पाहिजे. आणि जर एवढे एक्झाम्पल होऊच सॉल्व्ह होत नसेल ना तर बाळांना आताशी मेरिट लिस्ट लागलेली. अजूनही बदलून भेटल. स्पष्ट बोलतोय. एवढा स्पष्टपणे कोणताच टीचर बोलत नाही. एवढे एक्झाम्पल हवं तर प्रत्येकाला जमलंच पाहिजे. ओके. 2 + I अपॉन 3 - I इंटू 1 + 2I.
शक्यतो भावांनो जास्त महागातल्या नोटबुक्स वापरायचे नाही बरं का. क्लासमेट वगैरे वापरू नका, परवडणार नाही आपल्याला. आतापर्यंत अर्धा चॅप्टर नाही झाला तरी अर्ध्याच्या आसपास नोटबुक गेली असेल. जास्त महागातल्या नोटबुक्स नाही वापरायच्या. सिंपल साध्या साध्या नोटबुक्स वापरायचे, फक्त आपली हँडरायटिंग आपल्याला समजल. ओके, इथपर्यंत समजलंय. एक्झाम्पल नंबर 4 मध्ये काय करावं लागेल? क्विक डिस्कशन. डिनॉमिनेटरला पहिले मल्टिप्लिकेशन करून घ्यावं लागेल. हे मल्टिप्लिकेशन झालं की ते कॉम्प्लेक्स नंबर तयार होईल परत. याचं काय करावं लागेल? कॉन्जुगेटने न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करावं लागेल. सिम्प्लिफाय करायचा, रिअल पार्ट वेगळा करायचा, इमॅजिनरी पार्ट वेगळा करायचा. रिअल पार्टला ए म्हणायचं, इमॅजिनरी पार्टला बी म्हणायचं. आला अडचण? ओके. उद्यापासनं फिजिक्स चालू होतंय. टायमिंग बदलल. टायमिंग आता असणार, पहिलं फिजिक्सचं लेक्चर असणार 8 ते 9 आणि 9 ते 10 मॅथचं लेक्चर. ओके. हा, मॅथ रेकॉर्डिंग आहे, तुम्ही घरी जाऊन पाहू शकता. ऑनलाईन केलं तरी काही अडचण नाही, कारण की आपल्या ऑनलाईन आणि ऑफलाईन मध्ये काय फरक आहे का? आता मी जे बोलतो ते ऑफलाईन वाले ऐकू राहिले, बरोबर आहे? ओके, ठीक आहे बाळांनो. उद्यापासून फिजिक्स चालू होईल, तशी सूचना तुम्हाला ग्रुपवरती देण्यात येईल. ओके.